शाहूनगरवासी त्याचप्रमाणे सर्व इतर मित्रमंडळ, खरं तर सर्वप्रथम वहिनी साहेबांचं आपल्या सर्व शाहूनगरवासियांतर्फे हार्दिक स्वागत. बाबाराजांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या आपल्या वहिनी साहेबांना जर पाहिलं तर नेहमी एक कर्तृत्ववान नेतृत्व डोळ्यासमोर उभं राहतं. 21 किलोमीटर सारखी मॅरेथॉन स्पर्धा अतिशय यशस्वीपणे आणि समर्थपणे वहिनी साहेबांनी पार पाडलेली आहे. त्यांच्यामध्ये त्याचं मी टवटवीत आणि हसरा चेहरा आणि त्याच टवटवीत आणि हसरा चेहऱ्यानं ते नेहमी लोकांच्या मध्ये जाऊन त्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या नेहमी ऐकून घेतात आणि त्याचप्रमाणे फक्त ऐकत नाही तर सोडवण्याचा 100% प्रयत्न करतात. त्यांचं असं एक खंबीर नेतृत्व पाहून खरंच सर्व महिलांना अभिमान वाटतो, गर्व वाटतो. आणि आज हे राजघराण्याचं एक कोणतं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे त्याबद्दल खरंच आम्हाला फार अभिमान वाटतो. बाबाराजे संपूर्ण शाहूनगरच्या विकासासाठी नेहमी झटत असतात, नेहमी प्रयत्न करत असतात. तसं पाहिलं तर दोन्ही राजे फक्त शाहूनगर नाही तर संपूर्ण सातारा शहराचा विकास जास्तीत जास्त विकास कसा होईल यासाठी नेहमी धडपडत असतात. यासाठी नेहमी दोन्ही राजांचे कार्य सुरू असतं. शाहूनगरचं जर पाहिलं तर शाहूनगरमध्ये ज्या मूलभूत गरजा आहेत, म्हणजे पाणी असतील, रस्ते असतील किंवा गटारे असतील किंवा पथदिवे असतील, जास्तीत जास्त मूलभूत सुविधा नागरिकांना कशा पुरवता येतील यासाठी दोन्ही राजांचा खटाटोप असतो. अगदी आजही तुम्ही शाहूनगरमध्ये सहज फेरफटका जर मारला तर आपण बघितली नाही रस्त्याची दुरवस्था काय होती, पण आता रस्त्याचं काम सुरू आहे. ठिकठिकाणी जिथे पथदिवे गेलेले आहेत तिथे लावायचं काम सुरू आहे. वर्षभरची छोटी मोठी कामं शाहूनगरमध्ये सुरू असतात जेणेकरून लोकांची पुढे समस्या उभाच राहिली नाही पाहिजे असा प्रयत्न सुरू असतो. आणि आम्हालाही असं कोणत्या नेतृत्वाची खरंच गरज आहे. मला इतकं अभिमानानं वहिनीसाहेब सांगावंसं वाटतं की आपल्या शाहूनगरमध्ये जवळजवळ 90 ते 95% लोक हे सुशिक्षित आहेत, सुसंस्कारी आहेत. म्हणजे कसं पाहिलं तर तिथे भरपूर डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, शिक्षक आहेत, व्यावसायिक आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये या लोकांनी उत्तम यश संपादन केले आणि आम्ही सर्वजण शाहूनगरवासी या शाहूनगरचा विकास होताना आमच्या डोळ्यांनी पाहतोय. आणि त्यासाठी या दोन्ही राजांचा खटाटोप आहे, तोच कामाला आलेला आहे आणि अशा सुंदर नेतृत्वाची आम्ही आशा करतोय. आता बाबाराजेंचं पाहिलं तर बाबाराजे सुद्धा शाहूनगरमध्ये सतत येत असतात, प्रत्येक माणसाच्या अडचणी समजून घेत असतात. ते 100% कशी सोडवली जाईल यासाठी ते प्रयत्न करत असतात. मला इथे आवर्जून सांगावंसं वाटतं की एखाद्याचा वाढदिवस असो किंवा एखादा छोटीखानी कार्यक्रम जरी असला तरी बाबाराजे स्वतः तिथं जातीला येतात आणि त्या माणसाला शुभेच्छा देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करतात. खरं तर आम्हाला अभिमानाने सांगावंसं वाटतं की संपूर्ण शाहूनगरवासियांना या दोन्ही राजांचा सतत सहवास लाभत असतो ही आमच्यासाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे. आणि या दोन्ही राजांच्या माध्यमातून आपल्या साताऱ्याचा विकास तर होतच आहे, पण आमची अशी इच्छा भविष्यात सुद्धा या दोन्ही राजांच्या माध्यमातून आपला सातारा यशाचं उत्तुंग असं शिखर त्याने गाठावं. आता 20 तारखेला आपली निवडणूक आहे, सगळ्यांना माहितीच आहे. या 20 तारखेला आपण सगळ्यांनी एकत्र जाऊया आणि मतदान करूया. मतदान करताना आपल्या बाबाराजांच्या नावासमोर जे कमळाचे चिन्ह आहे त्याच्या समोरचं बटन दाबायचं आहे आणि आपल्या राजेंना 100% मताधिक्याने आपण निवडून आणायचं. आणि मला खात्री आहे बाबाराजांनी 100% निवडून. आणि एक शाहूनगरचा नागरिक म्हणून आपल्या समाजासमोर या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. टाळ्यावरच्या सारिका द्यायची. छत्रपती राजेसाहेबांनी हजर झाल्या आणि त्याबद्दल त्याचं सहर्ष स्वागत करते मी. शाहूनगरमध्ये विकासाबद्दल जर सांगायचं झालं तर मी फार पूर्वीपासून शाहूनगरमध्ये बघते. रस्ता, पाण्याची बऱ्यापैकी सोय नव्हती किंवा पथदिवे असतील तर कसलीच सोय नव्हती. प्लस हा भाग त्रिशंकू म्हणून ओळखला जातो, त्यामुळे कुठूनही फंडिंग वगैरे या गोष्टीची सोय नाही. पण आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्र महाराजांनी बऱ्यापैकी इथं साथ दिलेली आहे. तसेच त्यांना उदयन महाराज साहेबांची सुद्धा जोड लाभलेली आहे आणि त्यांनी आता पथदिव्यांची सोय केलेली आहे. रस्त्याची बरीचशी कामं चालू आहेत किंवा आम्ही पाहतोय. बऱ्यापैकी पायाभूत सोयी सुविधा कसलाही फंड नसताना इथे उपलब्ध करून दिलेला आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. इथला बऱ्यापैकी भाग सुशिक्षित आहे, तर आमची पावलं नेहमीच बाबाराजांच्या मागे असतील आणि त्यांना 100% भरघोस मताधिक्याने आम्ही इथून विजयी करून देऊ ही ग्वाही देते आणि थांबते.
सर्व शाहूनगरवासीय महिलांच्या वतीने मी वहिनी साहेबांचे खूप खूप स्वागत करते. हिलटॉप कॉलनी या इथली मी महिला आहे आणि 4 भिंतीच्या पायथ्याला बसलेल्या हिलटॉप कॉलनीचा इतिहास बऱ्याच जणांनी सांगितलेला आहे. पण शाहूनगराचा सगळा आढावा घेत असताना एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यावी लागते, ती म्हणजे या शाहूनगर वसण्यामध्ये किंवा शाहूनगरच्या स्थापनेमध्ये श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब यांचा खूप मोठा वाटा आहे आणि त्यांचे योगदान म्हणूनच त्यांचे कायम ऋणी असणारे आम्ही शाहूनगरवासीय वहिनी साहेबांना कायम अशी ग्वाही देतो की सध्याच्या विकासाचा आढावा घेत असताना किंवा सध्याच्या विकासाच्या वाटचालीचा आढावा हेमाताईंनी केलेला आहे किंवा आत्ताच्या एका भगिनीने केलेला आहे. तेच परत मी न सांगता तिथल्या विकासाचा आढावा घेत असताना मी एवढंच सांगेन की वहिनी साहेब प्रचंड बहुमताने महाराष्ट्रामध्ये आपली सीट विजयी होणारच यात तीळ मात्र शंका नाही. आणि आम्ही महिलांच्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो की आम्ही तुमचे कायम असेच ऋणी राहू. आम्ही सदैव तुमच्या पाठीशी होतो आहे आणि असेच राहू आणि आपली सीट महाराष्ट्रातच प्रचंड बहुमताने विजयी होणार याबद्दल मी ग्वाही देते आणि समस्त महिला वर्गाच्या वतीने पुन्हा एकदा तुमचे स्वागत करून झालेली आहे. त्यामुळं प्रास्ताविक लाडक्या बहिणींनीच केलेलं आहे. या ठिकाणी लाडक्या बहीण म्हणून आपल्या बहिणी साहेब उपस्थित आहेत आणि आपण सर्व मान्यवर आणि सन्माननीय व्यासपीठ. मी प्रथम वहिनी साहेबांचं आमच्या हिलटॉप कॉलनी आणि समस्त शाहूनगर समस्त वासियांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आज आपण या ठिकाणी 260 लोकसभा विधानसभा सातारा आणि जावळी मतदारसंघ या मतदारसंघातून आपले लाडके तरुण तडफदार आणि लोकप्रिय आमदार बाबाराजे उर्फ शिवेंद्रसिंह महाराज हे उभे आहेत आणि यांच्या कोबरा सभा या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आपण आहोत. मला एक आवर्जून या ठिकाणी सांगायचे की आपण गेले 8-10 दिवस पेपरच्या माध्यमातून प्रचाराच्या माध्यमातून वेगवेगळ्या फेरीच्या माध्यमातून अनेक वक्त्यांच्या भाषणांच्या माध्यमातून अनेक बाबी ऐकलेल्या आहेत. परंतु महायुतीच्या माध्यमातून जे आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कामकाज चालू आहे ते अत्यंत स्तुत्य आणि वाखाणण्यासारखं आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी बाबाराजे महाराजांना थोडक्यात असं सांगू शकतो की ही व्यक्ती बाबासाहेब महाराज म्हणजे प्रामाणिकपणे काम करणारे एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे. याचबरोबर साताऱ्याचं भूषण ज्याला आपण म्हणतो ते आहे. आता मी इथं नम्रपणे सांगेन, एक वेळेला आपण उपस्थित असले सर्व मान्यवर वहिनी साहेबांना एखादी गोष्ट सांगण्यासाठी थोडं मागं पुढे बघू, पण बाबासाहेब महाराज आपले असे लोकप्रिय आमदार आहेत की त्या ठिकाणी एक सामान्य जरी व्यक्ती गेली आणि त्याचं कोणतंही कामकाज असेल तरी ते कामकाज आपण आवडून त्या ठिकाणी न घाबरता न भीता त्यांना आपली मागणी त्या ठिकाणी सांगू शकतो. आणि म्हणून या संपूर्ण मतदारसंघामध्ये मी थोडक्यात त्यांच्या कामाचा एक 2-3 मुद्द्यातून या ठिकाणी आढावा घेतोय की महायुतीच्या माध्यमातून ज्यांनी आपल्या सर्वांची विकास कामे मार्गी लावलेली आहेत, विविध कल्याणकारी योजना आपल्या मतदारसंघात आणून यशस्वीपणे राबवल्या आहेत. संपूर्ण मतदारसंघात विकास कामाचा झंझावात जर कोणी केला असेल तर ते आपले लोकप्रिय तरुण तडफदार असे बाबाराजे आहेत. जावळी तालुका या ठिकाणी मी कुसुंबी म्हणजे आमच्या गावचं एक देवस्थान आहे आणि त्या ठिकाणी आमचे गावचे लोक येतात. तिथं मला अभिमान वाटला. त्या मंदिराच्या परिसरात मी एक तासभर होतो तर तिथं काही लोकांच्या मी थोड्याशा समस्याच्या थोडक्यात असं बोललो त्यांच्याशी, तर प्रत्येक मनुष्य म्हणत होता की त्या परिसरामध्ये पाण्याची योजना असो, वीज पुरवठा असो, आरोग्य संबंधीच्या योजना असो, या सर्व योजना मार्गी लावण्याचं काम फक्त एकाच राजाने केलं असेल आणि ते म्हणजे आमचे बाबाराजे. आणि म्हणून त्यांचं काम हे उल्लेखनीय असं त्या परिसरात आहे. आणि म्हणून जावळी मतदारसंघात जावळीतली जी काही गावं आहेत ती सुद्धा बाबाराजे यांच्या पाठीमागं ठामपणे उभे आहेत. हे नेतृत्व संयमी आहे, प्रामाणिक आहे, सामान्य माणसाच्या हाकेला धावून जाणार असं बाबाराजांचं नेतृत्व आहे.
आणि म्हणून मला सर्वांना इथं या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मतदार बंधू भगिनी एक नम्रतेची विनंती आहे, आपले बाबा राजे 100% निवडून येणार आहे ते आता अनेक जणांनी सांगितलं, पण मी तुम्हाला एक आव्हान करतो की भाऊसाहेब महाराजांनंतर आपणाला सातारा आणि जावळी या मतदारसंघामध्ये मंत्रिपदाची हाक आपल्याला अद्यापपर्यंत मिळालेली नाही कोणाकडून, आणि म्हणून मंत्रिपदाची हाक ही बाबाराजेंच्या माध्यमातूनच मिळणार आहे। बाबाराजेंना 100% मंत्रिपद मिळणार आहे आणि ते तुमच्या आणि आमच्या हातात आहे, आणि म्हणून या मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश होण्यासाठी मी एकच आपल्याला सांगतो, 288 जे विधानसभा मतदारसंघ आहे, या 288 विधानसभा मतदारसंघामध्ये आपला बाबाराजांचं मतदानाचं आणि एकूण असणारं मेरिट हे प्रचंड मताचं असलं पाहिजे आणि ते तुमच्या हातात आहे। प्रचंड मताने त्यांना आपण निवडून देऊया, ते निवडून आलेलेच आहेत, परंतु मतदानामध्ये जी मेरिट असतं ते एकूण प्रचंड मताचं, आणि म्हणून प्रचंड मताने त्यांना आपण निवडून देऊया। आजच मी ग्वाही देतो की 23 तारखेचा निकाल या साताऱ्यामध्ये फटाक्याचा आणि गुलालाचा एक जल्लोष असणार आहे। 100% वैसा मला सांगतो की हे शाहूनगर वासीय आणि संपूर्ण सातारा तालुका, जावळी तालुका या संपूर्ण मतदारसंघात बाबा महाराज राजे हे प्रचंड मताने निवडून येणार आहे। पुन्हा एकदा आपण त्यांना निवडून येण्याविषयी मनपूर्वक शुभेच्छा देऊया आणि या ठिकाणी मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्यानंतर सन्माननीय ॲडव्होकेट भीमराव देशमुख हे देखील त्यांचे विचार व्यक्त करतायत। टाळ्या सन्माननीय भीमराव देशमुख सर विचार आपण विचार केला तर खाली मांडव्यापासून आसलगाव, उसवड, पिलानी, कोशेगर पठार, कास पठार, खाली परळी भाग, इकडे करळ पासून उडाळ संपूर्ण भागाचा जर आपण विचार केला तर रस्त्यांचं जाळं, सामाजिक आर्थिक कोणताही विषय नाही जो बाबा महाराजांनी हाताळला नाही, कोणती वेळ नाही की त्यावेळी बाबा महाराज उपलब्ध नाही, असं कोणता क्षण नाही की त्यावेळी बाबा महाराजांनी आपल्या सर्वांना नळ्यांती मदत केली नाही। आपल्या शाहूनगरचा विचार केला तर या भागामध्ये रस्त्यांच्या प्रॉब्लेम होते, लाईटचा प्रॉब्लेम होता, बरेच काही प्रश्न होते, ते सर्व प्रश्न सोडवत आता पूर्ण विकासाच्या मार्गावर आपण आहोत। बाबा महाराज आपण मतदान का करायचं, या भारतीय जनता पार्टीला मतदान का करायचं, तर आपण थोडस देश पातळीचा विचार करूया, माजी सैनिकांचा विचार करूया। देश पातळीवर जर विचार केला तर संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये रस्त्याचं जाळं विणलं गेलेलं आहे। रस्त्याचं जाळं विणलं गेल्यामुळं आपल्या भारताची आर्थिक उन्नती झाली आहे, जगामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आपण आलेलो आहोत। दुसरी गोष्ट म्हणजे संरक्षण खात्याला पूर्ण सूट दिल्या गेल्यामुळं आपल्या भारताची संपूर्ण जगामध्ये एक वेगळी छाप पडलेली आहे। चीन असेल, पाकिस्तान असेल, त्यांच्या असलेल्या कुरगुड्या ह्या संपूर्ण बंद करत आणलेल्या आहेत। हे कशामुळे तर आपण भारतीय जनतेनं भारतीय जनता पार्टीला दिलेल्या भरघोस मतामुळे हे शक्य झालेलं आहे। जम्मू काश्मीरचा 75 वर्षाचा प्रलंबित प्रश्न की ज्यामुळं आपल्या भारताची अस्मिता मुकुट जम्मू काश्मीर धारा 370 ही काढली, रद्द केली, कशामुळे तर आपल्या सगळ्या भारताच्या जनतेनं भरघोस मतानं भारतीय जनता पार्टीला आणि युतीला भरघोस मतदान केल्यामुळे संसदेमध्ये ठराव पास करून धारा 370 काढली। हे एक ऐतिहासिक काम आहे। दुसरी गोष्ट राम जन्मभूमीचा प्रश्न असेल, कोणताही प्रश्न असू द्या, ह्या भारतीय जनता पार्टीच्या युतीच्या माध्यमातून हा मार्गी लावला गेलेला आहे। आणि म्हणून देशाचा विकास जर आपल्याला असाच पुढे चालू ठेवायचा असेल, आपल्या महाराष्ट्राचा विकास आपल्याला असाच पुढे चालू ठेवायचा असेल, आपल्या सातारा राजधानीचा नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आपल्याला जर गाजवायचं असेल तर आपल्या बाबा महाराजांना भरघोस मतानं निवडून देणं हे आपलं परम कर्तव्य आहे। आपण पुण्यावर आहोत, उभा जिंक तर आपल्या सोबतीला आहे, उभा जिंक तर आपल्या सोबतीला कृष्णा वेळा भरे पाणी वळचिनेला योगेश्वराचे कडे कपारी